डिपॉझिटसाठी उपचार नाकारण्याच्या घटनेवरून सरकारच्या समितीचा अहवाल आला, ज्यात पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवलं। डॉक्टर घेसास यांच्यासह 9 जणांची नावं या अहवालात देण्यात आली आणि या दोषींवर कायदेशीर कारवाई होणार असं महिला आयोगाने म्हटलंय। पाहूया। रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही, त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे। 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे। 10 लाखासाठी गर्भवतीला उपचार नाकारणाऱ्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारच्या समितीने दोषी ठरवलं आणि दुसरीकडे रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घेसास यांनी राजीनामा दिला। धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे। या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, रात्री झोपू तर शकतच नाहीत। त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। 10 लाख ॲडव्हान्स देऊ न शकल्यामुळे ईश्वरी भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला। गर्भवतीच्या मृत्यूला कोण कोण जबाबदार आहेत त्यांची नावच अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे। अठ्ठावीस मार्चला सकाळी 9 वाजता ईश्वरी भिसे त्यांचे पती आणि नातेवाईकांसह डॉक्टर घेसास यांना फोन करून 1 दिवसापूर्वी रक्तस्राव होत असल्यामुळे उपचाराकरता आले। डॉक्टर घेसास, डॉक्टर रुचिका कांबळे आणि रसिका सावंत यांनी तपासणी करून रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला। कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं आणि जुन्या आजाराची गुंतागुंत, कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICU मध्ये उपचार लागतील हे समजावून सांगितलं। उपचारासाठी 10 ते 20 लाख रुपये खर्च लागेल याबाबत कल्पना दिली। त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला दाखल करून घ्या, आम्ही पैशाची व्यवस्था करत आहोत असं सांगितलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अधिकृत धर्मादाय रुग्णालय असून डॉक्टर घेसास, डॉक्टर रुचिका कांबळे आणि डॉक्टर शिल्पा कलानी, रसिका सावंत, मीनाक्षी गोसावी, माधुरी पणशीकर, शिल्पा बर्वे, सचिन व्यवहारे, रवी पालवेकर यापैकी एकाही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असतानाही भरती करून घेतलं नाही हे स्पष्ट होतं। त्यानुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्याकरता शिफारस करण्यात येत आहे। रुग्णालयाच्या खुलाशानुसार ईश्वरी भिसे 5.5 तास रुग्णालयामध्ये होत्या। डॉक्टरांना कोणतीही कल्पना न देता परस्पर निघून गेल्याचं नमूद आहे। तरीही आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना उपचाराची तरतूद असताना सुद्धा तशी कार्यवाही दिसत नाही। त्यामुळे रुग्णालय ऍक्ट मधील तरतुदींचा भंग केल्यामुळे पुणे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना कारवाई करण्याकरता शिफारस करण्यात येत आहे। रुग्णालयाकडून उपचाराकरता येणाऱ्या खर्चाची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित होतं, तसं केल्याचं दिसून येत नाही। हो, दीनानाथ रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे। अजूनही बाकीचे 2 अहवाल येणार आहेत। अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही, त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे। जे पुरावे म्हणून पाहिजे ते सगळे पुरावे ह्या पेशंटच्या नातेवाईकांकडे आहेत। त्याच्यामुळे याच्यामध्ये जे हलगर्जीपणा झालाय आणि पेशंटचा मृत्यू झालाय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार। राजीनामा दिला त्याच्यात काय, म्हणजे आम्हाला राजीनामा नकोय, आम्हाला ॲक्शन पाहिजे सरकारकडून। आमची अपेक्षा आहे की तातडीने पटकन त्याचा अहवाल आलेला आहे, त्याच्यात हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे। अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला गर्भवतीच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आलं।
आणि कारवाई होण्याआधीच डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला। डॉक्टर सुश्रुत घैसास हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत। ईश्वरी भिसेंना रक्तस्राव होतोय हे माहिती असताना रुग्णालयामध्ये दाखल करून न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला। त्यानंतर संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घैसास यांच्या आईच्या रुग्णालयाची तोडफोड केली होती। या प्रकरणामध्ये कुठेतरी मुख्यमंत्री 2 कदम आगे 4 कदम पीछे अशी भूमिका घेत असताना आपल्याला आढळून येत आहे। त्यामुळे ते का वाचतात आहे? हे एवढं मोठं गंभीर प्रकरण झालं, ही कुठली पद्धत आहे की 10 लाख एवढी टॅक्स ॲडव्हान्स फी ॲडव्हान्समध्ये वसूल करून घ्या आणि भरा, हे सांगणं हे कोणत्या तत्वात बसतं? त्यामुळे क्लिअर कट प्रकरण आहे। या संदर्भामध्ये गंभीरात गंभीर आणि कारवाई ही झाली पाहिजे। यामागे नेमकं काय दडलं आहे हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना आपण सर्वांनी विचारला पाहिजे। रक्तस्राव होत असताना 5.5 तास वाट पाहून उपचार न मिळाल्यामुळे ईश्वरी भिसेंना दीनानाथ रुग्णालयामधून सूर्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। तिथे 2 जुळ्या मुलींना त्यांनी जन्म दिला। नंतर मणिपाल रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं, पण उपचाराच्या दरम्यान गर्भवतीचा मृत्यू झाला। वेळीच मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार मिळाले असते तर ईश्वरी भिसेंचा जीव वाचला असता। आता सरकारी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यासह एकूण 9 जणांवर ठपका ठेवण्यात आलाय। अजिंक्य धायगुडे, लक्ष्मण जाधवसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।